हॅलो मित्रांनो, तर आम्ही जस्ट आता बोर्ड केलं आमच्या बोटमध्ये, म्हणजे आमची शिप. ॲक्च्युली आम्हाला खूप घाई गडबड आणि धावपळ झाली आणि आता जस्ट 2-5 मिनिटांनी आमची बोट जस्ट मिस होता राहिली. तर आता आजचा आमचा दिवस आहे नीलमध्ये, ओ लेक डे. तर नीलमध्ये आज थोडेसे स्पोर्ट्स, वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि साईट सीइंग आहे आणि थोडासा रेस्ट चालू आहे. तर भेटू पुढे आपण. सगळे इकडे बघू शकतात. मित्रांनो, ही राईड खूपच रिस्की होती. ॲक्च्युली 1 तासाची होती, पण या राईडमध्ये असं वॉमिटिंगचे चान्सेस खूप जास्त होते. म्हणजे इतकी बोट हालत होती, तर खूप टेन्शन आलं होतं. बट येस, फायनली यू हॅव रीच्ड. आणि इकडे पण सेम ब्युटी ऑफ दी ओशन. आणि आपल्या मॅडम त्यांनी एकदम चांगलं काम केलं. बोटवरती त्यांनी डायरेक्ट झोपच घेऊन घेतली, म्हणून काही टेन्शन नाही आलं. बाकी 2-4 लेडीज तर एकदम असे कगारवरच होते की आता होऊन जाईल करून. बट वेल सर्वाइव्ड. दिस इज आवर शॉर्ट रूम टूर. पूर्ण रूम. बट आय थिंक ही सी फेसिंग आहे. थोडंसं सी फेसिंग इकडून असं थोडं झूम केलं की इकडून असं थोडंसं दिसेल. बट स्टील द एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर एकदम मस्त आहे, रिफ्रेशिंग. तर आम्ही आता भरतपूर बीचला आलो आहे. इकडे पण आपली लोकल स्ट्रीट शॉपिंग वगैरे थोडं सुरू आहे. फ्रेश फिशेस पण आहेत थोडे. आणि इकडे परत स्कूबाचं एक ऑप्शन आहे, पण आता काल स्कूबा केलेलं आहे, तर मग परत करायची इच्छा नाही. शिवाय आता आज मोस्टली आमचं एनर्जी लेवल एकदम कमी याच्यावरती आहे. तर मग जस्ट वी आर ट्राईंग टू कवर आवर पॉईंट्स, आपले आयटनरी जे आहे तोपर्यंत. इकडले आपण लोकल मार्केट्स बघू शकता. सेमच आहे जसं काल आपण हॅवलॉकला बघत होतो. तुला काय भूक लागली आहे का? काय खायचं आहे का? लंच के लिए थोड़ा देखते भाई, बाद में आते. हाँ चलो हो जाओ शुरू. आम्ही आता छोटी ॲक्टिव्हिटी करणार आहे. इकडे इंजिनियर लोकांचं आता कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं आहे. दोघं आपले EPC कॉन्ट्रॅक्टर, आकर सोल्युशन अँड केंड PLC कामात लागलेत. आमचे 2 कॉलम झालेत. आता अजून 2 कॉलम आणि तसं करूया. काय बोलते? हे बघ तुझ्या ह्याच्यावरती बघ, हे छोटे आता क्रिचर्स यायला लागले तुझ्या कॅसेलवर. येस, हा थोडा आला बरोबर. काजू कतरीवाला आपला कॅसल झालाय. आता याला असा रस्ता बोलूया. 1 2 3 4. साफ पाणी आण, साफ. हे कॅसलच्या वरती सजवायला जरा शेल्स वगैरे आण ना. शेल लावायचा आहे तुला, झेंडा लावायचा आहे. इकडे मी फुल टर्टलची गँग बनवली आहे. हे काय, हा टर्टल इकडे मस्त. बघू काय काय आणलं. अरे वा, चल हे लाव एक आपलं.
मित्रांनो आमचा कॅसल एकदम कम्प्लीट झालेला आहे, पण आता पाऊस पण आलाय. येस, अ ब्युटिफुल कॅसल. मस्त झालं. चल, पाऊस आला. थोडासा पाऊस अजून थांबला असता तर अजून मस्त केलं असतं काहीतरी, मस्त बाउंड्री वगैरे. बट स्टील इट इज लुकिंग गुड. बघा आता आमचं कॅसल वगैरे रेडी आहे. कॅसल आमचं एकदम असं शोपीस सारखं झालंय. सगळे लोक येऊन फोटो वगैरे घ्यायला लागलेत. वन अँड ओनली आयडिया मिसेस जाधव. तर असं चांगलं वाटतं. हे काय इकडे फोटो सेशन वगैरे सुरू आहे यांचा पण. हे आता लो टाईड झालंय, पाणी आपलं थोडंसं मागे गेलंय, पण आपण इकडे पाण्यातून इकडून आपण शॅलो वॉटरमधून इकडून पुढे जाऊया. आपण आता पाण्यात चालत चालत परत छोट्याशा शोरवर पोचणार आहे. ते तुम्ही बघू शकता की हे अंडर वॉटर वेव्समुळे पॅटर्न आला आहे. हलकासा सँडचा कलर आणि मग लगेच जसं माझ्या क्रॉक्सचा कलर आहे त्या कलरचं पाणी पुढे. हां, सांग ना. इकडे काय हवा सुरू आहे, बाप रे. एकदम फ्रेश, मस्त वाटतंय. आणि हा आपला मस्तसा समुद्र. खरं यार, ही प्लेस एकदम मेस्मरायझिंग पेक्षा आता अजून एक शब्द मी बोलेल की मॅग्नेटिक आहे. की दरवेळेस इकडे येऊ वाटेल मला खरंच. काय एकसे एक फोटो काढलेत माझ्या बायकोनी, बाप रे. माझे फोटोग्राफरचे पैसे वाचवले पूर्ण. म्हणजे त्या फोटोग्राफरला 1000 रुपये देऊन मला असं वाटतं मी माझे पैसे वेस्ट केले. त्यापेक्षा माझ्या बायकोनी काढले असते माझे फोटो, ते मस्त एकदम खतरनाक. आपलं कॅसल एकदम सुरक्षित आहे, आपल्या फुटवेअरची रक्षा करत. फुटवेअर कोणी हलवले नाही आपले. हा, कॅसलचा पेपर उडाला आहे. कोणता? अच्छा, ठीक आहे. चला, आपला माणूस थांबला आहे. हे कोणचा आहे? अच्छा, और ये ब्लॅक टायगर और रेश. तर मित्रांनो, आपलं मस्तपैकी आता लंच झालं आहे. इकडे आता आम्ही नॅचरल ब्रिज बघायला आलो आहे. आणि इकडे तेच लोकल आपली छोटे शॉप्स तुम्हाला दाखवतो. पुढचा व्ह्यू. हां, आते इकडे खूप सांभाळून चालावं लागणार आहे, कारण की दगडं एकदम रिस्की आहेत. अवघड आहे ना इकडे चालायचं. आता बघू इकडे. नाही, आमचे मित्र भेटलेत थोडे, तर ह्यांनी हेल्प करून दिली या. तर मग त्यांना जो गाईड होता त्यांनी बार्गेन करून ठेवली होती, तर सेम प्राइसनी आम्ही आता घेतलेलं आहे. तर थँक्स टू यू. ओके, होप अपन भेटू कभी. लोट, अच्छा, लो टाइड की वजह से जो इधर कुछ पानी ही नहीं है. हाइड्रेट में पूरा बंद रहते हैं सर. बंद है जो बीच है. मतलब फिर हाइड्रेट रहता तो पानी कहाँ तक रहता है? ये सब एक्टिविटी नहीं कर पाते थे सर. कुछ नहीं कर पाएंगे. तक पानी रहते. उधर तक आगे. ओके, ठीक है. इकडे पावलं नीट बघू ना. जॅकफ्रूट टाइप कोरल. और सामने वाला हनीकॉम्ब टाइप कोरल. और ओके, कोरल जो होते हैं लिविंग ऑर्गन होते हैं सर. हजारों माइक्रो एनिमल रहते हैं उसके अंदर. अच्छा, जूस जंतले और पोलियप्स के नाम के एल्गिया रहते हैं. ओके. जूस जंतले का काम होता है सनलाइट और फोटोसिंथेसिस प्रक्रिया में 90% खाना बनाना. हाँ. इसके पीछे आपको हर एक कलर के हर एक शेप के कोरल्स नजर में आते हैं सर. ओके, और पोलियप्स का काम होता है सॉल्ट वाटर से कैल्शियम सोख के कैल्शियम कार्बोनेट का एक परत बनाना. ओके. वही लास्ट में आपको कोरल्स के कंकल के रूप में नजर में आते हैं. हाँ, और कोरल्स का काम होता है पानी को फिल्टर करना और ऑक्सीजन प्रोवाइड करना. तो ये जो वाटर है वो फ्रेश है क्या? फ्रेश वाटर है वो सर. सलाइन नहीं है? नहीं, ये फ्रेश वाटर बोलने से इसके अंदर नमकीन रहेंगे सर. थोड़ा सॉल्ट रहेगा ना? सॉल्ट रहेंगे. समुद्र का पानी में सॉल्ट रहेंगे. हाँ, अच्छा. क्योंकि ये कोरल्स भी आपका सॉल्ट. जी.
इसका एक प्रजाति है जिसमें इलेक्ट्रिक ईल, वो जो स्पाइडरमैन का विलन इलेक्ट्रो, उसमें से ही बना था। स्टार फिश है सर। ये स्टारफिश है क्या? बिटल स्टार फिश। स्टार फिश जो होते हैं सर पॉइजनस होते हैं, जो आपका डीप वाटर में मिलेंगे। और ये जो है बिटल स्टार फिश है, इसका डेंटिकल एक बार काट जाने के बाद 30 दिनों के बाद ये इनका भी छोटा, ये पैर रख सकते हैं इसके अंदर? नहीं, पैर नहीं रख सकते। लाइव कोरल से है। हाँ वही कोरल जो है सर 2-3 कारणों से डेड होते हैं, जैसे ह्यूमन टच, हाँ पॉल्यूशन, सनलाइट गिरने से डेड हो जाते हैं। ओके। अगर आईफोन होने से अंडर वाटर ले सकते हैं सर फिटिंग। अच्छा, ये इसमें ले सकते हैं आईफोन में से, मगर डर लगता है। आईफोन होने से अंडर वाटर ले सकते हाँ अंडर वाटर ले सकते हैं, मगर वो थोड़ा हैं। कुछ हो भी गया तो फिर नहीं, उसके पीछे हम लोग दौड़ नहीं कर। मैं अंडर मनी हो जाएगा। समुद्र का सबसे sea लेजी cucumber। एनिमल। ये आपका 770 ये एनिमल है? एनिमल है सर। अच्छा है, वो हिलता ही नहीं है क्या? हिलते हैं लेकिन एकदम स्लो। ओके। वो बहुत डेंजरस है। इसे चाइना जापान वाले खाते हैं सर। चाइना जापान वाले सब खाते हैं। जी, जो अरे ब्रेन टाइप कोरल, ये डेड है क्या? ऊपर वाला पोर्शन डेड है, लेकिन नीचे वाला पोर्शन जो है लाइव है सर। मतलब ये बढ़ते रहते हैं क्या जी, कोरल? धीरे धीरे ग्रो करते हैं सर। ओके। और जो डेड हो जाते हैं ऐसे अलगिया गिरा हुआ नजर आएंगे सर। अच्छा, वो ग्रो नहीं हो रहा है। जी। मैजिकल फ्लावर यहाँ पे देखिए आपका बटरफ्लाई फिश। बटरफ्लाई फिश। हाँ अंदर चली गई। अंदर चले गए। आएगा क्या बाहर? हाँ आएगा। ये उधर ही है, छिपा है। चलिए आगे। वापस ब्रेन टाइप कोरल। और यहाँ ये पे जिंदा है ना? ये लाइव है। Live और एक देख पाएंगे सी कुकुम्बर। और एक सी कुंगो। और वो देखें सर स्टार फिश जो बाहर हाँ, निकला जो हुआ है। पीछे आया। मैम, ये स्टार फिश ना? आप लोग का अभी नसीब अच्छा है, देख लीजिए। चल रहा है कभी वो। बाहर आते हैं। चल रहा है ये सी कुकुम्बर। कुछ फ्लावर देख रहे हैं पिंक कलर के, व्हाइट कलर के। हाँ हाँ। यहाँ पे देखिए, उसे हाँ। टच करके देखिए। टच करूँ? जी, कुछ हो गया तो? आप टच कीजिए। रश्मि टच कर। कौन सा ये? पिंक कलर पे। ये ना जी, क्या किया उसने? मैजिकल फ्लावर है सर, टच मी नॉट। फ्लावर है। टच मी नॉट, वो गायब हो गया। जी, ये यहाँ आ वो गया फिर। देखिए फिर ये यहाँ वापस आ गया वो। कर कर। हाँ बंद होते थे। यहाँ पे भी देखिए, यहाँ पे भी है। हाँ कुठे? ये देखो वापस आ गया है। कर परत त्याला। ओ मॅजिक। ओके ओके। ये देखिए सर, यहाँ पे देखिए। हाँ ओके, वो बंद हो जा रहा है पूरा। मस्त, मतलब वो लाइव है। हाँ विचार। एक स्टार फिश देख सकते। हाँ भैया, आपको इतना कैसे पता चला इनके बारे में हर एक चीज़? हम लोग बचपन से देख के आ रहे हैं मैम, ये सब यहाँ पे भी देख पाएंगे वो। नहीं पढ़ाई के नहीं, घूमने का है घूमने के देख देख के सीखे। ये क्या? जी, जो लाइव है। पर्पल तरह। ये बन रहा है क्या कोरल? जी, मस्त। आपको पहले जब कोरल्स बनते हैं ना सर, हाँ। एकदम फंगस जैसे, वो देखिए यहाँ पे हम लोग फिश फीडिंग कर रहे हैं। ओके। यहाँ देखिए मैम, नेचुरल एक्वेरियम। हाँ फोटो ले सकते हैं। जी, एक है देखो फोटो वहाँ से। मस्त। हे बघ, याच्या आतून पण दिसतंय. टाक असं. हां ते बघ आले. इकडे टाक, इकडे व्हिडिओच्या समोर टाक. हां नाही मिक्सर. नको, तूच टाक बिंदास. किधर इकडे आता ह्याच्यात व्हिडिओमध्ये दिसणार नाही. हां ते ओके. हा पॅरेट फिश आहे बरोबर. बघू 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 मी टाकतो. देख वो आगे चला गया मगर.
और ये यहाँ ब्रेन पे टाइप देखिए कोरल। आपको ऑयस्टर नजर आएंगे ब्लू कलर के। ऑयस्टर जी, जिसमें पल्स बनते हैं। किधर है? पूरा उसके ऊपर देखिए ब्लू कलर का। हाँ हाँ, ये वाला, ये ब्लू वाला। आगे चलिए और नजदीक दिखेंगे। नजदीक से ऑयस्टर दिखते हैं। कभी कभी बनता भी नहीं है और जो डीप में रहता है वो जल्दी बन जाते हैं। वो वाइट Oyster। हाँ, ये oyster है। बड़ा नहीं होता है और रात को शाइनिंग करके ग्लो करते हैं। ये fish इसके अंदर पर्ल रहता है ना? इसके अंदर नहीं रहते, इसके अंदर अगर सैन जाने से और इसका कैल्शियम से बनते पल्स। पर्ल्स, हाँ। और ये प्रोसेस होने के लिए सर सालों साल से, सालों साल। 2-1 साल में नहीं होते। पानी नहीं है, ये देखिए इसका जिगजैग दिखना है? मर चुका है। ओ, बंद हो गया। करो वापस उसको। और ये वाइट ये अभी धीरे-धीरे open होएगा। लाइव है, देखिए हाथ लेके जाऊंगा बंद होगा। हाँ, वो ये लाइव अपना लाइव है सर। क्या बोलते हैं अपना, मतलब लाइफ है इसमें। जी, ये ब्लू वाला को ऑयस्टर कहते हैं सर। Okay। और ओ, मस्त। चलिए आगे चलिए। वेट है मैम, क्या है वो? हल्का नहीं है, ये आपका डेड कोरल सर। डेड कोरल, हार्ट शेप। इधर का सबसे पॉइजनस एनिमल सी अर्चिन, जो चाइना जापान वाले खाते भी है। ये जिसको ऊपर स्पाइक्स है। जी, ब्लैक कलर Black के color। नजर में हाँ, वही है सी अर्चिन। पॉइजनस है क्या? जी, ओके जो डेंटिकल है वही आपका पॉइजनस है। ओके। बाकी हे बाकी बघ ना, हे ब्लॅक, हे बघ, हे ब्लैक कलर के देखिए मैम, जो ते बघ, ते काटा- त्याला काटा काटे नजर काटे काटे जो रहेंगे। हे काटे, हे बघ, हे काळं, हे बघ, हे बघ, हर एक होल्ड में देखिए सर, आपको जे आपल्या sea urchin स्क्रीन नजर मध्ये दिसते ना, ओके 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 हे बघ आएगा। एकदम नजदीक से। इथे पण इसके अंदर और ये देखिए वेव्स यार। चला, आपण कितीपर्यंत अजून थांबायचंय? आता इकडून पुढे आपल्याला लक्ष्मणपूर बीच आणि ते सीताराम, काय ते सीता बीच, सीतापूर काय ते, ठीक आहे. पण हे खूप रिफ्रेशिंग आणि रिलॅक्सिंग आहे एकदम बीच. फक्त एक गोष्ट मित्रांनो, इकडे काय, हां, हे सगळं इकडे चालताना वगैरे नीट बघून चालायला पाहिजे. कारण की आमच्या, म्हणजे माझ्यासमोर एक बुड्ढे अंकल आणि एक काकी, दोघं आत्ता जस्ट पडलेत. तर इकडे एकदम सांभाळून चाललं पाहिजे. हळूहळू ह्याच्यामध्ये असं पाणी भरत येईल आता. हॅलो, येस, हॅलो काका, आले ना तुम्ही पुढे? आले होते का? हां, तिकडे काकी आहेत मागे. हां, ते काहीतरी फोटो. जस्ट आता आमचं काय ते कोणता ब्रिज होता? नॅचरल ब्रिज बघून झालाय. इकडे कोरल ॲक्वेटिक लाईफ काय होती ती पण दिसली. आता इकडून आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी चाललोय. कोणतं होतं ते? लक्ष्मणपूर ना, लक्ष्मणपूर बीचला. तर भेटू पुढे मग. आणि हे बघा मित्रांनो, ही जी फॅमिली आहे ना, ही नवरा म्हणजे काका काकी आणि त्यांची मुलगी. आम्ही पण मुलुंड वेस्टचेच आहे. तर अशी ओळख पाळख निघाली इकडेच. आणि त्यांचं पण फ्लाईट परवाचीच आहे. तर बघू, भेटलो तिकडे तर तिकडे पण भेटतील. तर मित्रांनो, हा आपला आयटनरीचा लास्ट पॉईंट आहे. म्हणजे नील नाही, काय आहे, शहीद द्वीपचा हा आपला आयटनरीचा लास्ट पॉईंट आहे. ह्याचं नाव आहे लक्ष्मणपुरा बीच शोर. तर माय पार्टनर इज ड्रेनिंग आउट सो ॲज मी. एनर्जी फुल ऑलमोस्ट डाऊन आहे. थोडंसं इकडे रिलॅक्स बसून, अरे आपलं हे खेळणं आणायला पाहिजे. तर तेच इकडे खेळणं आहे, तर ह्यांना आपलं टॅलेंट दाखवायला नको का? आणते का? 2 मिनिटं असं बघून जाऊया. पण इकडली सँड बघ ना, फुल व्हाईट आहे. कोणीच नाही
अरे आलं ना व्हिडिओमध्ये. आपण हेच लो टाईड दिसतंय मला, बट कोणी नाही आहे. सो यू कॅन कॉल इट ॲज अ प्रायव्हेट बीच फॉर नाव. आभाळ बघ केवढं आलं आहे, बाप रे. तिकडे पाऊस पडतो बघ समोर, दिसलं का? ते बघ, ते बघ तिकडे पाऊस दिसतोय, बघ ते. आणि ते समोर काय ते बोलवता पोर्ट ब्लेअर का काहीतरी ओढलेलं. असं पूर्ण हे आयलँड आहे मित्रांनो. थोडं जवळ मस्त आलंय, पण हे पप्पा आलं. मस्त आलं ते. आणि नडकोन निंतकोंड एवढे बिटून माझ्या नवऱ्याने खराब केलेत. माझे एवढे छान आले होते. कोणते वाले? हे दोन. मी नाही खराब केले ते. अच्छा बेटा. अच्छा बेटा. न्यू कॅसल डन फॉर द डे. ठीक आहे, एक इकडे आपलं छोटंसं सिग्नेचर देऊन आपण निघूया आता इकडून. ठीक आहे, हो जाय फिर. RV नाहीतर मग तेच असू दे. मस्त, व्हेरी गुड. आम्ही इकडे ॲज अ प्रोटेक्शन ॲक्च्युली मगरमच्छ लावायचे होते कॅसलच्या आजूबाजूला, पण आमच्याकडे फिशचा हे आहे, शार्क का डॉल्फिन काय आहे, तर त्याचं हे छोटंसं. आणि इकडे थोडे थोडे टर्टल्स. आपण याला नेमिंग देऊया. हे बघा मित्रांनो, अजून गर्दी जमली आहे कॅसलच्या अवतीभोवती. आपली बायको इतकी टॅलेंटेड आहे आज कळलं मला. व्हिडिओ कॉल चालू आहे, व्हिडिओ कॉल. अजून एक व्हिडिओ कॉल सुरू झालाय. म्हणजे काहीतरी मास्टर पीसच बनवून टाकलं असं वाटतं. आणि दी असं बोलू शकतो, द आर्ट अँड दी आर्टिस्ट. मग कसं वाटतं तुला, एवढ्या लोकांकडून तुला अप्रिसिएशन वगैरे भेटलं तुझ्या आर्ट फॉर्मचं? नाही, तू तर आता बोलवती काहीतरीच मी बनवलंय तरी लोक फोटो काढून चाललेत. असं काय नाही ना? मेहनत आहे ना. मग किती घाम गेला. तो शेप यायला मेहनत लागते. मग स्वतःला अंडर एस्टिमेट नाही करायचं. मग आता इकडून परत रिटर्न आपलं हॉटेल. थोडंसं खाऊन पिऊन लवकर झोपणार. आज कंटाळा आला. कंटाळ म्हणजे थोडंसं थकलं. हां, थोडं हॉटेल टूर. हॉटेल समोर एक बीच आहे, सीतापूर बीच बोलतो त्याला, तर ते दाखवून देऊ आपण. आईला हात दुखायला लागला फोन पकडून पकडून. तर मग सकाळी 4:30-5 वाजता इकडे सनराईज होतो. तर मग आमचा प्लॅन आहे सकाळी उठून जायचा. जरा पकड हा फोन, मला दुखतोय हात. असे बघा किती छान झाड आहेत. अँड वी आर वॉकिंग. तसं नाही, इकडे तसं नाही. तर परत मग हे सो नाईस. इकडे ते कहोना प्यारची शूटिंग होती. हां, असं वाटतंय हे कहुना प्यारेचं वाटतंय. चला, थोडा चहाचा वेळ झाला आहे. चला मग रिटर्न जाऊयात. इकडे जाऊन परत रिटर्न जायचं का आता जा? आता जायचं, पुढे संपणार नाही. आपण जितकं चालत जाऊ ते तितकं अजून मोठं वाटत जाईल आपल्याला. हे बघ, हे दाखव ना. हे गणपती बाप्पाचं वाटतंय जरा. तर आमचं जस्ट आता बात वगैरे करून आता फ्रेश होण्यासाठी फ्रेश वगैरे झालो. आता असंच मस्त हवा खायला वगैरे इकडे बीच शोरला आलं आहे. समोरच इकडे बीच आहे, तर तुम्हाला वेव्सचे आवाज वगैरे येत असतील इकडे बघ. तर मग तेच थोडंसं मस्त वाटतं एकदम बीचच्या साईडला बसून गप्पा गोष्टी करायला वाटतं ना. बट इकडे खूप पीसफुल आहे एकदम. मस्त मस्त गप्पा गोष्टी सुरू आहेत. इकडे एक गोष्ट आहे की इकडे आमच्याकडे रेंज आणि नेटवर्क नाही, तर आम्ही घरच्यांशी तर काय बोलत नाही. तर जेवढं होईल तेवढं आमचं स्वतःचं काय ना काहीतरी चालू आहे. बट बघा, हे बघा, हवा पण बघू शकता. ज्यांचे मोठे केस उडतात
एकदम रिलॅक्स आणि पीसफुल वाटतंय. त्यानंतर बघू जेवणाचं कसं काय आणि मग उद्या सकाळी भेटू. आमचा एक प्लॅन सुरू आहे की उद्या सकाळी उठायचं 4:30ला. तर कसं जरा हात दुखतं ना थोडा, तर ते असं माझा हात दुखत होता म्हणून तुला विचारलं. तर मग सकाळी 4:30ला उठून आमचं चाललं आहे की एक सनसेट बघावा. तर बघू ते आम्ही उठतोय का. जर उठलो तर मग ऑब्व्हियसली सनसेट नाही, सॉरी सनराईज भेटेल. तर मग सनराईज आपण थोडं कवर करायचं ट्राय करू. ठीक आहे, चला भेटू नंतर. तर मित्रांनो, असा होता आपला अंदमानचा 4था दिवस. आजचा डे मोस्टली रिलॅक्सच होता, पण छान होता. काइंड ऑफ सम चाइल्डहुड डेज वर बॅक. आपण पुन्हा भेटू नेक्स्ट आणि फायनल एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.